नमस्कार मित्रांनो, गुहागरला आल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की गुहागरमध्ये आल्यानंतर कुठले पर्यटन स्थळं बघायचे. तर गुहागरमध्ये प्राचीन मंदिरे फार छान आहे. इथला इतिहास अत्यंत सुंदर आहे. तर प्राचीन मंदिरांमध्ये तुम्ही एस टी स्टँडपासून गुहागर एस टी स्टँडपासून जवळ आलं की चौकामध्ये व्याडेश्वर म्हणून शंकर भगवानांचं मंदिर आहे. ते अत्यंत स्वच्छ सुंदर बघण्यासारखं आहे. त्यानंतर त्याच रस्त्याने वरचा पाट भागाकडे येत असताना आपल्याला उफरा मारुती गणपती हे एक अत्यंत प्राचीन गणपती देवस्थान बघायला मिळते. आणि पुढे आल्यानंतर दुर्गादेवी मंदिर, त्याचबरोबर अजून बरीचशी मंदिरं आहेत की जी तुम्ही गुहागरमध्ये येऊन व्हिजिट करू शकता. गुहागरपासून एक साधारणतः 17-18 किलोमीटरवर अंजनवेल हे गाव आहे. अंजनवेलला लाईट हाऊस आहे. तर तुम्ही अंजनवेलला जाऊन येथील लाईट हाऊसला व्हिजिटसुद्धा करू शकता. त्याचबरोबर लाईट हाऊसच्या बाजूला गोपालगड म्हणून हा एक किल्लासुद्धा आहे. सद्यस्थितीत गोपालगडमध्ये किल्ल्याचे अवशेष फार जास्त प्रमाणात नाही आहे, पण असता ते जाऊन त्या किल्ल्याला नक्कीच व्हिजिट देऊ शकता. त्यानंतर इथूनच जवळ असलेलं हेदवीला दशभुज गणेश मंदिर आहे. त्या गणेश मंदिराला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. त्याचबरोबर वेळणेश्वर हा एक समुद्रकिनारा आहे. इथं शंकर भगवानांचं मंदिर आहे. आणि इथूनच जवळ हेदवीच्या जवळ बामणगड म्हणून एक नॅचरली क्रिएटेड गोष्ट आहे की तुम्ही ती जाऊन नक्की बघावी. समुद्राचं पाणी तिथे येऊन मोठ्या प्रमाणात त्या फटीमध्ये जातं आणि तिथनं ते उसळून वरती येतं. तर ही पण एक निसर्गाची किमया आहे. त्याला बामणगड असं म्हणतात. तर ते पण तुम्ही बघू शकता. इथूनच जवळ चिपळूण आहे. चिपळूणच्या घाटात परशुराम भगवानांचं मंदिर आहे. ते पण तुम्ही नक्कीच बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही गुहागरला आल्यानंतर साधारणतः एक 3 ते 4 दिवसाच्या ट्रिपमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने इथले मंदिरं, किल्ले, लाईट हाऊस हे बघून तुमची ट्रिप एन्जॉय करू शकता. त्याचबरोबर गुहागरमध्ये भरपूरशा ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं होममेड कोकणी फूड मिळतं. खालचा पाट ह्या भागामध्ये अन्नपूर्णा म्हणून एक हॉटेल आहे. तिथंसुद्धा तुम्ही जाऊन कोकणी पदार्थांचा स्वाद घेऊ शकता. त्याचबरोबर श्रद्धा हॉटेल हे सुद्धा एक चांगलं आहे. सुरुची आहे. अशी बरीच हॉटेल्स इथं आहे की जिथं जाऊन तुम्ही कोकणातील पदार्थ आणि पर्टिक्युलरली सी फूडचा आस्वाद घेऊ शकता. मी ह्या सगळ्या हॉटेल्सची नावं आणि कॉन्टॅक्ट नंबर माझ्या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते तिथं तुम्ही जाऊन त्या हॉटेलला कॉन्टॅक्ट करू शकता. गुहागर हे गाव चिपळूणपासनं जवळ आहे. आणि गुहागर ह्या गावाचे प्राचीन इतिहासानुसार बरेच अर्थ त्यांनी सांगितलेले आहेत. गृहगर म्हणजे शंकराचे स्थान, त्यामुळे गुहागर. जुन्या काळी इथं भरपूर नारळ फोफळीच्या बागा होता. आणि त्याचबरोबर इथं गाई गुरं भरपूर प्रमाणात होती. त्यामुळे गुरांचं घर, तसं गुहागर. आणि अजून एक कथा गुहागरच्या नावाबद्दल अशी असते की अतिप्राचीन काळात इथे जवळ असलेल्या भागामध्ये समुद्राचं पाणी, इथं एक गुहा होती, त्या गुहेपर्यंत यायचं. कालांतराने समुद्राचं पाणी बऱ्यापैकी मागे गेलं. तर ह्या भागात असलेली गुहा म्हणून गुहागर ही पण एक कथा आहे गुहागरच्या नावाबद्दल.